नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतातून सर्वाधिक निकाल देणारी एकमेव संस्था जिने एकाच वर्षात 600 पेक्षा जास्त अधिकारी घडवले अशीच सारथी एज्युकेशन तुमच्यासाठी घेऊन येत आहे स्पेशल सब्जेक्ट बॅच। सर, एकंदरीत ही स्पेशल सब्जेक्ट बॅच कशासाठी, म्हणजे स्पेशल सब्जेक्ट बॅच मध्ये कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे, तर यामध्ये स्पेशल इंग्लिश, स्पेशल क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, स्पेशल लॉजिकल रिझनिंग, स्पेशल जनरल अवेअरनेस अँड स्पेशल ऍग्रीकल्चर हे पाचही सब्जेक्ट स्पेशल मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्याला फक्त एक सब्जेक्ट, म्हणजे सर मी मागच्या 2 वर्षापासून तयारी करतोय, मागच्या 1 वर्षापासून तयारी करतोय, सर माझं क्वांट रिझनिंग चांगलं आहे पण मला इंग्लिश मध्ये स्कोर येत नाही, त्या केस मध्ये मी स्पेशल इंग्लिश बॅच घेऊ शकतो का? सर माझं क्वांट रिझनिंग इंग्लिश चांगलं आहे पण मला जनरल अवेअरनेस मध्ये कंटिन्युअसली मागच्या वर्ष 1.5 वर्षामध्ये कोणत्याच एक्झामला स्कोर आला नाही म्हणून माझं सिलेक्शन होत नाही, तर मी स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच घेऊ शकतो का? यासाठी टीम सारथी तुमच्या पुढे चालू करत आहे प्रत्येक सब्जेक्टची स्पेशल बॅच। म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये एखादा स्टुडंट जर वीक असेल तर त्या स्टुडंटला पर्टिक्युलर त्या सब्जेक्टची प्रॉपर कोचिंग भेटून त्या सब्जेक्ट मध्ये तो प्रॉपर स्कोर करू शकतो। त्यासाठी टीम सारथी एज्युकेशन तुमच्या पुढे चालू करते स्पेशल सब्जेक्ट बॅच। आता एकंदरीत जर आपण स्पेशल सब्जेक्ट बॅच बद्दल पाहिलं तर पहिली बॅच तुमच्यासाठी, जी पहिली स्पेशल सब्जेक्ट बॅच आहे ती म्हणजे स्पेशल इंग्लिश बॅच, ज्याला इंग्लिश टॉपर्स 1.0 नाव आहे, इंग्लिश टॉपर्स 1.0। सर बॅचचे फीचर्स काय काय असतील, बॅचची फीज काय काय असेल, बॅचची व्हॅलिडिटी काय काय असेल, या सगळ्यांबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या सेशन मध्ये बघूया। पहिली स्पेशल इंग्लिश बॅच, ज्याला इंग्लिश टॉपर्स 1.0 नावाची बॅच आहे, इंग्लिश टॉपर्स 1.0 नावाची बॅच आहे। या बॅच बद्दल जर विचार केला आपण, ह्या बॅच बद्दल, तर बघा ह्या बॅचची फीज 5000 रुपये। पण सर या बॅच मध्ये कोणकोणते फीचर्स आहेत, सगळ्यात महत्वाचं फीचर्स म्हणजे सगळ्यात महत्वाचं, ही बॅच मध्ये तुम्हाला प्रदीप पाटील सर शिकवणार आहे। प्रदीप पाटील सर, ही बॅचची व्हॅलिडिटी पूर्ण वर्षभराची असेल, बॅचची व्हॅलिडिटी पूर्ण वर्षभराची असेल। या बॅच मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं इंग्लिश ड्राईव्ह, जो व्यक्ती स्पेशल इंग्लिश बॅच म्हणजे इंग्लिश टॉपर्स 1.0 नावाची बॅच परचेस करेल, अशा प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्लिश ड्राईव्हचं जे ऍक्सेस आहे ते तुम्हाला 1 वर्षासाठी फ्री मध्ये असेल। इंग्लिश ड्राईव्हचं म्हणजे पाटील सर ज्या इंग्लिशच्या टेस्ट कंडक्ट करतात इंग्लिश ड्राईव्ह नावाच्या ऍपवर, त्याच्यासाठी वेगळे पैसे किंवा वेगळे चार्जेस पे करावे लागतात, असं कोणतेही चार्जेस पे करण्याची गरज पडणार नाही। त्या सर्व टेस्टची अनालिसिस तुम्हाला फ्री मध्ये इंग्लिश ड्राईव्ह नावाच्या ऍपवर भेटेल, इंग्लिश ड्राईव्ह नावाच्या ऍपवर। आणि तुम्हाला माहिती आहे इंग्लिश म्हटलं तर महाराष्ट्रात एकमेव नाव येतं किंवा भारतात इंग्लिशला त्या लेवलला जाऊन कोणी शिकू शकत नाही ज्या लेवलला प्रदीप पाटील सर जाऊन शिकवतात। कारण आजही प्रत्येक एक्झाम प्रदीप पाटील सर देतात, प्रत्येक एक्झाम जाऊन पाहतात, एक्झाम मध्ये कोणकोणते चेंजेस झालेले ते चेंजेस ते लक्षात ठेवतात आणि त्या हिशोबाने पेपर सेट करतात, त्या हिशोबाने पेपरची तयारी करतात, त्या हिशोबाने पेपर बनवून विद्यार्थ्यांकडून तो पेपर सोडून घेतात आणि त्याची प्रॉपर अनालिसिस करतात। म्हणजे जो विद्यार्थी खरंच म्हणतो की सर एकंदरीत इंग्लिश मध्ये माझा स्कोर येत नाहीये, मला इंग्लिश जमतच नाहीये, पण जर तू एक बॅच इंग्लिशची केली तर तुला कन्फर्म इंग्लिश मध्ये स्कोर येईल, याची हमी टीम सारथी देते। आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट मी मागच्या 4 वर्षापासून अनुभवली, जर राजा तुला बँकिंग मध्ये फायनल सिलेक्शन पाहिजे असेल, तर इंग्लिश या सब्जेक्ट मध्ये स्कोर केल्याशिवाय पर्याय नाही, इंग्लिश मध्ये जोपर्यंत तू स्कोर करत नाही तोपर्यंत बँकिंग मध्ये तुझं फायनल सिलेक्शन होत नाही। मग आता ही जी इंग्लिश टॉपर्स 1.0 नावाची बॅच आहे, ह्या बॅच मध्ये 1 वर्षासाठी म्हणजे पुढच्या जवळपास 31 जानेवारी 2024 पर्यंत तुला पूर्ण इंग्लिश ड्राईव्हचं ऍक्सेस त्यामध्ये फ्री असेल। सोबत इंग्लिशचं बुक, द कम्प्लीट बुक ऑफ इंग्लिश फॉर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, ही इंग्लिशचं बुक बॅच परचेस केल्यानंतर पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये कुरिअरने तुझ्या घरी येईल। हे इंग्लिशचं बुक, याच्यामध्ये भरपूर सेट, पॅराजंबल असेल, पॅराग्राफ असेल, क्लोज टेस्ट असेल, एररचे क्वेश्चन्स असतील, असे भरपूर क्वेश्चन ह्या बुक मध्ये कव्हर केले। हे बुक कुरिअरने तुझ्या घरी येईल। सोबत सर प्री प्लस मेन्स
प्लस इंटरव्ह्यूची ही तयारी ह्या बॅच मधून करून घेतली जाईल. म्हणजे जो व्यक्ती इंग्लिश टॉपर्स 1.0 नावाची बॅच परचेस करतोय अशा व्यक्तीकडून प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू. म्हणजे सर मला प्रीला इंग्लिश असतं, मेन्सला इंग्लिश असतं, पण इंटरव्ह्यूचं काय? जर तू ही बॅच परचेस केली असेल तर टीम सारथी पूर्ण तुला इंटरव्ह्यूचं गायडन्स सुद्धा फ्री मध्ये करेल. तर ह्या बॅचची ती एक फॅसिलिटी आहे. सोबत टेस्ट सिरीज मी तुम्हाला सांगितलं इंग्लिश ड्राईव्ह नावाच्या ऍपवर रेग्युलर टेस्ट अपलोड होता. आणि सगळ्यात महत्वाच्या एक्झाम ओरिएंटेड म्हणजे अचानक एसबीआय क्लिरिकलची एक्झाम येतं. एसबीआय क्लिरिकलच्या आधी प्रीच्या अगोदर प्रीच्या 10-12 टेस्ट त्याची अनालिसिस, मेन्सच्या अगोदर 8-10 वेगवेगळ्या टेस्ट त्याची अनालिसिस, असा प्रत्येक पेपर येईल. त्या पेपरच्या पॅटर्न नुसार सपोज तुमचं इंग्लिश आहे, सपोज तुमचं एसबीआय आहे, त्याच्यामध्ये इंग्लिश किती मार्क येतात, एसबीआय क्लिरिकलची लेवल कशी असते त्या हिशोबाने पेपर सेट करून त्याची अनालिसिस असेल. पीओ आहे, पीओला इंग्लिश कोणत्या पद्धतीचं येतं त्याच्यानुसार पेपर सेट करून त्याची अनालिसिस असेल. आरआरबी सारख्या एक्झामला इंग्लिश कसं येतं, आयबीपीएस पीओ क्लिरिकल सारख्या एक्झामला इंग्लिश कसं येतं, असं ईच अँड एव्हरी जो एक्झाम होती त्या एक्झाम मध्ये इंग्लिश कोणत्या पद्धतीचं त्या पद्धतीच्या टेस्ट सिरीज आणि त्याचे अनालिसिस तुम्हाला यामध्ये भेटेल. स्पेशल लेक्चर इंग्लिशचे ह्याच बॅच मध्ये अवेलेबल असेल. व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षाची असेल, व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षाची, ज्याच्यामध्ये डेली लेक्चर चालतील. डेली लेक्चर चालतील. पहिले 4-4.5 महिने तर तुमचे डेली लेक्चर असतात. त्याच्यानंतर एक्झाम ओरिएंटेड लेक्चर त्याच्यामध्ये असतात. एक्झाम ओरिएंटेड लेक्चर. त्या बॅचची फीज आहे 5,000 रुपये. त्या बॅचची फीज आहे 5,000 रुपये. 5,000 रुपयामध्ये तुम्हाला बुक फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या घरी येणार आहे. जी टेस्ट सिरीज घेण्यासाठी 1,500-2,000 हजार रुपये तुम्हाला इंग्लिश ड्राईव्हवर खर्च करावे लागतात. तीच टेस्ट सिरीज ह्याच बॅच मध्ये भेटणार आहे. सोबत लेक्चर असेल, डेली लेक्चर असेल, एक्झाम असेल, एक्झामची अनालिसिस असेल, ह्या सगळ्या गोष्टी इंग्लिश टॉपर्स 1.0 मधून तुम्हाला भेटणार आहे. ही बॅच सोमवारपासून म्हणजे उद्यापासून ही वाली बॅच पण चालू होते. प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर म्हणजे सर लेक्चर तर सकाळी 9 वाजता होतं पण 9 वाजता मला पाहायला वेळ भेटला नाही. तेच लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये वर्षभर अवेलेबल असतं. तू कधीही ते लेक्चर पाहू शकतो. त्यानंतर पुढची बॅच येते क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, स्पेशल क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड बॅच किंवा ज्याला मी स्पेशल क्वांट बॅच म्हणेल. क्वांट वॉरियर्स 1.0. क्वांट वॉरियर्स 1.0. सर ह्या बॅच मध्ये राहुल मिसाळ सर तुम्हाला प्री प्लस मेन्स पूर्ण क्वांट शिकवतील एकदम बेसिक पासून. म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन पासून क्वांटची सुरुवात होईल. तर कमर्शियल मॅथ असेल, तुमचा केसलेट डीआय असेल, कमर्शियल मिक्स डीआय असेल, तुमचं प्रोबॅबिलिटी असेल किंवा कोणतेही टॉपिक असेल, एकदम त्याच्या बेसिक पासून तर त्याच्या टॉप लेवल पर्यंत किंवा त्याच्या डिफिकल्टी लेवल पर्यंत जी पूर्ण डिफिकल्ट लेवल असेल त्या टॉपिकचा तिथपर्यंतची पूर्ण तयारी तुमच्या क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडच्या बॅच मध्ये होईल. सर याचे फीचर्स काय काय? याच्या फीचर्स मध्ये प्री प्लस मेन्स, प्री प्लस प्रीची पूर्ण तयारी, मेन्सची पूर्ण तयारी, सोबत ज्या विद्यार्थ्यांनी क्वांट वॉरियर्स 1.0 बॅच घेतलेली त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू गायडन्स सुद्धा याच्यामध्ये करून घेतलं जाईल. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचं बुक कुरिअरने तुमच्या घरी बॅच परचेस केल्यानंतर पुढच्या 8-10 दिवसामध्ये त्याच्यामध्ये हजारो एक्झाम्पल सोडवण्यासाठी दिलेले, हजारो एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हजारो क्वेश्चन्स आहे. सिम्प्लिफिकेशन म्हटलं सिम्प्लिफिकेशनचे 500-700 क्वेश्चन, अप्रॉक्सिमेशन म्हटलं अप्रॉक्सिमेशनचे 500-700 क्वेश्चन. तुम्ही कोणताही टॉपिक घ्या, एक्झामला ज्या लेवलचे क्वेश्चन्स विचारले जातात त्याच लेवलचे क्वेश्चन यामध्ये राहुल मिसाळ सरांनी स्वतः बसून ऍड केलेले, म्हणून हे बुक तुम्हाला कुरिअरने घेईल. सोबत स्पेशल लेक्चर एक्झाम ओरिएंटेड. जशी एखादी एक्झाम येईल त्या एक्झामला टार्गेट करून टार्गेटेड लेक्चर सिरीज चालू होतात. ती लेक्चर सिरीज पण तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. या बॅचची व्हॅलिडिटी पण 1 वर्षाची असेल म्हणजे 31 जानेवारी 2024 पर्यंत. सर याची फीज असेल 4,500 रुपये. याची फीज असेल 4,500 रुपये. सोबत अजून एक्स्ट्रा भरपूर या बॅच मध्ये भेटणार आहे. त्याचे पण अनाउन्समेंट लवकरच होतील. तुमच्यासाठी काही गोष्टी एक्स्ट्रा ह्या बॅच मध्ये भेटणार आहे, काही सरप्राईज तुमच्यासाठी या बॅच मध्ये असणार आहे. तर त्यावाल्या गोष्टी पण लवकरच तुम्हाला सांगितलं जाईल. ते पण ह्याच बॅच मध्ये इन्क्लूड असेल. स्पेशल क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड बॅच ज्याला मी क्वांट वॉरियर्स 1.0 म्हणतो. त्यानंतर येतं सर रिझनिंग विनर्स 1.0. रिझनिंग विनर्स 1.0 ज्यामध्ये कंप्लीट रिझनिंगचा सिलेबस प्री प्लस मेन्स पूर्ण रिझनिंगचा सिलेबस एकदम बेसिक पासून शिकवलं जाईल. ज्ञानदेव वराडे सर हे वाले तुम्हाला सिलेबस पूर्ण शिकवतील. यामध्ये प्री असेल, मेन्स असेल, सोबत ज्या लोकांनी ही बॅच परचेस केली त्यांसाठी इंटरव्ह्यू गायडन्स सेशन असेल. एकदम मेन्स लेवलचे, हाय लेवलचे तुमचे जे सिटिंग्स असतील, पझल असतील, ह्या सगळ्या गोष्टी, डेटा सफिशियन्सी वाला पार्ट असेल. मेन्स एक्झामला कसं टॅकल करायचं हा वाला मुद्दा असेल.
ह्यावेळेला सगळ्या गोष्टी वराळे सर तुम्हाला शिकवतील. सोबत सोबत जो व्यक्ती ही वाली बॅच परचेस करेल अशासाठी लॉजिकल रिझनिंगचा बुक पुढच्या 8 दिवसांमध्ये कुरिअरने तुमच्या घरी येईल. स्पेशल लेक्चर एक्झाम ओरिएंटेड, जसं मी तुम्हाला राहुल सरांबद्दल सांगितलं होतं, जशी एखादी एक्झाम येईल त्याच्या ओरिएंटेड लेक्चर्स असतील, तसे वराळे सरांचे पण रिझनिंगचे त्याबद्दल लेक्चर्स असतील. व्हॅलिडिटी 1 वर्षाची या बॅचची पण असेल 31 जानेवारी 2024 पर्यंत. सोबत याची फीस पण असेल 4,500 रुपये. त्यानंतर येतो सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मोठा मुद्दा, स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच, ज्याची खूप लोक वाट पाहत आहे, ज्या बॅच साठी खूप जास्त डिमांड आहे. सर स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच, ह्या बॅच मध्ये खूप जास्त गोष्टी कव्हर करणार ह्या वर्षी, अजून अपडेटेड ह्यावाल्या गोष्टी भेटणार आहे. सर स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच, ज्याचं नाव आहे योद्धा 1.0, जनरल अवेअरनेस योद्धा 1.0, ज्याची प्राइस 3,500 रुपये. पण सर त्याच्यामध्ये काय काय खूप काही आहे. मी म्हणतो फक्त एवढंच करा. भरपूर विद्यार्थ्यांना जीए मध्ये स्कोर येत नाही म्हणून फायनल सिलेक्शन होत नाही, असे भरपूर विद्यार्थी मी पाहिले. मग सर याच्यामध्ये तुम्ही काय काय घेणार आहे पूर्ण डिटेल मध्ये, स्टॅटिक जीके बेसिक पासून कंट्री कॅपिटल, नॅशनल पार्क, डान्स, इम्पॉर्टंट डॅम, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, इम्पॉर्टंट डेज, 140-145 डेज टोन पाठ असतील, 100 पेक्षा जास्त कंट्रीचे कॅपिटल पाठ असतील, नॅशनल पार्क पाठ असतील, असं पूर्ण स्टॅटिक जीकेचे 30+ लेक्चर ह्या बॅच मध्ये होतील. सर स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस सगळ्यात महत्वाचा मुद्दा. सर आमच्या चुका इथंच होतात. आम्ही क्वांट बेसिक पासून शिकतो, म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मग सिंप्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, मग हळूहळू नंबर सिरीज, क्वाड्रॅटिक इक्वेशन, मग हळूहळू डीआय वर, मग 2 डायग्रामचे डीआय, मग केसलेट डीआय, मग कमर्शियल मॅथ, मग कमर्शियल मिक्स डीआय, असं एकदम पद्धतशीर आम्ही सगळ्या गोष्टी शिकतो. सर रिझनिंग मध्ये पण आम्ही तसंच करतो बरं का, एकदम ब्लड रिलेशन, डिस्टन्स डायरेक्शन, कोडिंग डिकोडिंग, अल्फा न्यूमरिक सिरीज, सिलॉलिझम, सिटिंग, पझल, एकदम प्रॉपर बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकतो. पण सर आम्ही जीए मध्ये असं करत नाही. आम्ही फक्त बघतो, अरे ह्या मॅगझिन मधून प्रश्न येतात, अरे त्या मॅगझिन मधून प्रश्न येतात. ऍक्च्युअल कोणत्याच मॅगझिन मधून प्रश्न येत नसतात राजांनो. जीए सुद्धा विषय बेसिक पासून शिकण्याचा आहे. सर बेसिक पासून म्हणजे काय, तुला माहिती आहे नॉन परफॉर्मिंग असेट काय असतं, तुला माहिती आहे भारतामध्ये पब्लिक सेक्टर बँक किती, आरबीआय काय राजा, हिस्ट्री ऑफ आरबीआय काय आहे, भारतामध्ये बँकिंग आली का बरं आली तर प्रायव्हेट होती का गव्हर्नमेंटच्या होत्या, मग आरबीआयची स्थापना का बरं केली, आरबीआयची स्थापना केली तर आरबीआयचं नॅशनलायझेशन कधी झालं, मग भारतामध्ये बँक किती आल्या, मग एनपीए कधी वाढला, मग एनपीए काय आहे, नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी काय आहे, इंडियन डेट रिझोल्युशन कंपनी काय आहे, बॅड बँक काय आहे, सरपेसी ऍक्ट काय आहे, टाइप्स ऑफ चेक कोणते असतात, टाइप्स ऑफ अकाउंट कोणकोणते असतात, असं एकदम बेसिक. बँकिंग ओम्बड्समन काय, इंटिग्रेटेड ओम्बड्समन स्कीम काय. दिवसांदिवस पेपर पॅटर्न बदलतोय. ते दिवस गेले राजांनो. काय एका सिंगल लाईन मध्ये क्वेश्चन आला तू त्याला क्लिक केलं, सिंगल लाईन मध्ये क्वेश्चन आला तू त्याला क्लिक केला, असे दिवस नाहीये. जर एक्झाम पॅटर्न पाहिला तर वरती क्वेश्चन दिलेला असतो, खाली 3 वेगवेगळे A1 2 3 दिला असतात, परत ऑप्शन ओनली 1 and 2 करेक्ट, ओनली 3 and 4 करेक्ट, ह्या हिशोबाने असतं. म्हणजे तुम्हाला ईच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. त्यासाठी स्टॅटिक बँकिंग अवेअरनेसचे 20+ लेक्चर. मी फक्त स्टॅटिक बँकिंग म्हणतो. स्टॅटिक बँकिंग म्हणजे हिस्ट्री ऑफ आरबीआय पासून तर पण आजपर्यंत 2020 मध्ये 2018 मध्ये झालेल्या बँकांची मर्जिंग असेल, 2020 मध्ये झालेले बदल असतील, इंटिग्रेटेड ओम्बड्समन स्कीम आली असेल 2021 मध्ये, 2022 मध्ये काय काय चेंजेस झाले, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी काय, सीबीडीसी काय, यूपीआय युनिफाईड पेमेंट इंटरफेस काय, अशी डिटेल माहिती मी इथं तुम्हाला स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस मध्ये शिकवत असतो. त्याच्यानंतर ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर आमचे विद्यार्थी कन्वर्ट होतात करंट अफेअर मध्ये किंवा करंट बँकिंग अवेअरनेस मध्ये. याच्यामध्ये हा आहे तुमचा जीएचा बेस. पण आम्ही अजून बेस कधी बनवलाच नाही. आम्ही फक्त मॅगझिन वाचतोय सर. आम्हाला फक्त कोणतरी म्हणतं याच्यातून प्रश्न आला होता मागच्या वेळेस, मी ते पूर्ण वाचतो पण मला पेपरला काहीच जमत नाही. कारण राजा तू एका सिक्वेन्सने शिकला नाही, एका सिक्वेन्सने तू शिकलेला नाही, तर तुला प्रॉपर ईच अँड एव्हरी मुद्दा शिकावा लागेल. त्यासाठी तुला ह्यावाल्या गोष्टी आधी क्लिअर करून घ्यावा लागतील. पूर्ण स्टॅटिक जीके, पूर्ण स्टॅटिक बँकिंग, त्याच्यानंतर येतं करंट बँकिंग अवेअरनेस, ज्याचं वेटेज ऑफिसर लेवलला खूप जास्त असतं.
ज्यालाच मी पीओ म्हणतो, पीओ लेवलला खूप जास्त असतं करंट बँकिंग अवेअरनेस. आणि त्याच्यानंतर येतं करंट अफेअर्स, चालू घडामोडी. मग सर याचे स्टॅटिक जीकेचे 30+ लेक्चर, स्टॅटिक बँकिंगचे 20+ लेक्चर, करंट बँकिंग अवेअरनेसचे 35+ लेक्चर, 35+ लेक्चर, करंट अफेअर्सचे 75+ लेक्चर, करंट अफेअर्सचे 75+ लेक्चर. करंट अफेअर म्हणजे जवळपास प्रत्येक महिन्याचा ह्या दोघांची जे ऍडिशन केली, हे पण करंट अफेअर्स आहे, हे पण करंट अफेअर्स आहे, जवळपास या दोघांची 110. म्हणजे प्रत्येक मंथली, प्रत्येक महिन्याचे ऑन एन एव्हरेज 10 लेक्चर धरा, असे वर्षभरात 110+ लेक्चर फक्त करंट अफेअरचे होतात. यामध्ये तुम्हाला जानेवारी 2023 टू जानेवारी 2024 या वर्षी जर कॅलेंडर पाहिलं तर नोव्हेंबर एंड पर्यंत पूर्ण जनरल बँकिंगचे एक्झाम संपतात. मग जोपर्यंत पूर्ण जनरल बँकिंग संपत नाही तोपर्यंत पूर्ण सपोर्ट मी तुम्हाला करणार आहे, तोपर्यंत पूर्ण करंट अफेअर मी तुम्हाला शिकवणार आहे, त्यापर्यंत पूर्ण करंट बँकिंग मी तुम्हाला शिकवणार आहे. ह्यावाले लेक्चर सर रिसेंटली एडीओ ची ऍड आली हो, एडीओ सोबत AAO ची ऍड आली. याच्यासाठी इन्शुरन्स अवेअरनेस म्हणून सिलेबस, इन्शुरन्स अवेअरनेस एडीओ मध्ये पण 60 मार्काला आणि AAO मध्ये पण 60 मार्काला, प्लस 50 मार्काला इथं करंट अफेअर, प्लस 60 मार्काला इथं करंट अफेअर. म्हणजे इथलं AAOचं वेटेज जवळपास 120 मार्कांचं जीएच आहे आणि एडीओचं वेटेज जवळपास सर इथं 25लाच आहे. तर त्या हिशोबाने 85+ मार्काचा जीएस आहे. जो विद्यार्थी जीए मध्ये स्कोर करतो 100% पास होईल. त्याच्यामुळे मी इन्शुरन्स अवेअरनेसचे पण 15 ते 20 लेक्चर ठेवलेले. इन्शुरन्स अवेअरनेसचे पण लेक्चर मी त्याच्यामध्ये घेणार आहे. 1 फेब्रुवारी पासून इन्शुरन्स अवेअरनेसचे पण लेक्चर याच्यामध्ये चालू होणार आहे. ऑलरेडी स्टॅटिक जीकेचे लेक्चर चालू झालेले. मेगा रिव्हिजन लेक्चर असतात ज्याला मी मॅरेथॉन लेक्चर म्हणतो. मंथली टेस्ट अँड टेस्ट चॅलेंज असते. जनरल अवेअरनेसचं बुक आहे, ह्या बुक मध्ये मी सगळ्या गोष्टी प्रॉपर मेन्शन केलेल्या आहे. मराठीतून कन्सेप्ट ऑफ द डे लिहिलेलं आहे, प्रत्येक कन्सेप्ट लिहिली आहे. हे बुक तुम्हाला कुरिअरने घरी येतं. इंटरव्ह्यू गायडन्स तुम्हाला त्यामध्ये फ्री असतं. एक्झाम ओरिएंटेड लेक्चर सिरीज असते, रिव्हिजन लेक्चर सिरीज असते. सगळे लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे. व्हॅलिडिटी ह्या पण बॅचची 1 वर्षाची आहे. फीज 3,500 रुपये असेल. फीज 3,500 रुपये असेल. ह्या हिशोबाने जर तुम्ही जीए शिकले राजांनो, आणि ज्या विद्यार्थ्यांनी या हिशोबाने केलं, तुम्ही सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना विचारा. सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्याला सर 40 पैकी 26 मार्क आहे, 40 पैकी 29 मार्क आहे, 40 पैकी 31 मार्क आहे. आता आरआरबी मध्ये फायनल सिलेक्शन झालेले. सर एसबीआय ला जरी तुम्ही आता पेपर मॉडरेट होता, डिफिकल्ट होता, अजिबात नाही. प्रत्येक कॅन्डिडेटचे 35+ अटेम्प्ट, प्रत्येक माझ्या कॅन्डिडेटला 25, 26, 27+ मार्क पडणार आहे. 25, 26, 27+ मार्क पडणार आहे, कारण त्यांनी ह्या सिक्वेन्सने तयारी केलेली. आता याची फीस 3,500 रुपये. पण सर एखादा म्हणतो काय, सर मी मागच्या वर्षी तुमच्याकडून स्टॅटिक जीके केलं होतं, मागच्या वर्षी स्टॅटिक बँकिंग मी केलं होतं, हे वाला मला येतंय, मला करंट बँकिंग करायचंय, करंट अफेअर करायचंय, किंवा मेगा रिव्हिजन लेक्चर वगैरे हा वाला पाठ करायचंय. तर तुझ्यासाठी ही वाली बॅच आहे, स्पेशल करंट अफेअर्स बॅच. स्पेशल करंट अफेअर्स बॅच योद्धा 1.2. म्हणजे जीएच्या 2 बॅच आहे. एक स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच म्हणजे योद्धा 1.2, जनरल अवेअरनेस योद्धा 1.2 आणि करंट अफेअर योद्धा 1.2. करंट अफेअर योद्धा 1.2 ची फी 2,500 रुपये आणि तुमची जनरल अवेअरनेस योद्धा 1.2 ची फी 3,500 रुपये. याच्यात बदल काय सर, करंट अफेअर योद्धा मध्ये तुम्हाला स्टॅटिक जीके शिकवलं जाणार नाही, कारण ते ऑलरेडी तुमचं पार्ट आहे. स्टॅटिक बँकिंग शिकवलं जात नाही, ऑलरेडी ते मागच्या वर्षी केलेलं आहे. आणि इन्शुरन्स अवेअरनेस शिकवलं जाणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी तुला करंट अफेअर योद्धा 1.2 मध्ये भेटेल 2,500. बुक पण तुला कुरिअरने घरी येईल करंट अफेअर योद्धा मध्ये 2,500 रुपयात. तर ही वाली बॅच तू परचेस करू शकतो ज्यांचा हा वाला पोर्शन झालेला आहे. पण सर मला शून्यातून तयारी करायची, मला स्टॅटिक जीकेचं काही येत नाही, मला बँकिंगची कोणतीच कन्सेप्ट क्लिअर नाही, अशांसाठी मी सांगाल बाबांनो, अशांसाठी हीच बॅच एकदम सुटेबल राहील. ज्याचं वर्षभर ऍक्सेस असेल. वर्षभरातले एलआयसी एडीओ असेल, एलआयसी AAO असेल, एसबीआय क्लर्क, एसबीआय पीओ, आरआरबी क्लर्क, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क, सिडबी सारखे एक्झाम असेल, आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह, आयडीबीआय असिस्टंट मॅनेजर, अशा 15 पेक्षा जास्त एक्झामचा मी तुमच्याकडून तयारी करून घेईन, ज्यामध्ये जीएचं वेटेज 50 पेक्षा जास्त मार्कला आहे. फायनल सिलेक्शन साठी खूप जास्त कामच पडेल. हा वाला सगळा सिलेबस जीएच्या बॅच मध्ये असेल. आणि सर त्याच्यानंतर येतं स्पेशल ऍग्रिकल्चर. मला ऍग्रिकल्चरची तयारी करायची, स्पेशल ऍग्रिकल्चर सब्जेक्टची, तर स्पार्टन्स 1.2 नावाची बॅच आहे. स्पार्टन्स 1.2 सिद्धेश्वर कोंगे सर, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, बँक ऑफ इंडिया मध्ये ज्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे, जे मागच्या जवळपास अराउंड 7-8 वर्षापासून तर शिकवतातच आहे, पण बँकिंगच्या स्टुडंटसाठी जवळपास 2016 पासून तर 2022 पर्यंत मागच्या 6 वर्षापासून बँकिंगच्या स्टुडंट्सला ते शिकवतात.
तर त्यांनी शिकवलेल्या जसंच तसं पेपरमध्ये पण येतं सगळ्या गोष्टी, कारण त्यांची लेक्चर सिरीज चालते दरवर्षी जवळपास मार्च पासून तर नोव्हेंबर पर्यंत. सर नोव्हेंबर का बरं, पेपर जानेवारी मध्ये? थांब राजा, मार्च ते नोव्हेंबर तुला बेसिक पासून सगळं ऍग्रिकल्चर ते शिकवतात. सगळे ऍग्रिकल्चर, लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट, सॉइल सायन्स, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, पोल्ट्री, फिशरी, अॅनिमल हजबंड्री, पार असं कोणताच टॉपिक नाही जे टॉपिक ते ठेवतात. असं पूर्ण मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर जवळपास 8 ते 9 महिने हा सिलेबस चालतो. 8 ते 9 महिने हा सिलेबस चालतो. डिसेंबर मध्ये तुझी असती प्री, तुला प्रीची तयारी करण्यासाठी वेळ दिला जातो. जशी तुझी प्री संपली तशी लगेचच्या लगेच कोंगे सरांची टेस्ट सिरीज चालू होते. लगेचच्या लगेच टेस्ट आणि अनालिसिस त्यांची चालू होते. तर ते तुला त्याच्यावर टेस्ट सिरीज, पूर्ण तुझी टेस्ट सिरीज घेतात. तर कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चरचं बुक त्या बॅच मध्ये फ्री भेटेल. जो व्यक्ती ही वाली बॅच जॉईन करल, स्पार्टन्स 1.0 किंवा स्पेशल ऍग्रिकल्चर बॅच, ज्याला ऍग्रिकल्चर स्पार्टन्स 1.0 म्हणतात, अशा विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चरचं जे बुक आहे, हे बुक, या बुक मध्ये भरपूर डेटा आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तो डेटा शॉर्ट आउट केलेला आहे. ते वाला बुक तुम्हाला कुरिअरने पुढच्या 8 दिवसात घरी येईल. टेस्ट सिरीज तुम्हाला त्यावाल्या बॅच मध्ये फ्री असेल. जी टेस्ट सिरीज तुम्ही तेव्हा विकत घेतली तर कमीत कमी 1,500 रुपयाला असती. तर ती जो व्यक्ती ही बॅच परचेस करेल त्याला टेस्ट सिरीज पण फ्री असेल. सोबत रिव्हिजन लेक्चर त्यांचे असतात. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये ही वाली बॅच अवेलेबल असणार आहे. व्हॅलिडिटी 1 वर्षांची आहे. ही बॅच चालू होईल मार्च पासून. याची फीज आहे 4,500 रुपये. इथपर्यंत त्या सगळ्या 5 पण बॅचेस, सर स्पेशल इंग्लिश बॅच, स्पेशल क्वांट बॅच, स्पेशल रिझनिंग बॅच, स्पेशल जनरल अवेअरनेस, स्पेशल करंट अफेअर आणि स्पेशल ऍग्रिकल्चर बॅच, ह्या सगळ्या बॅचेस तुम्हाला कुठं भेटतील? तर त्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे, प्ले स्टोअरला सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे. प्ले स्टोअरला सारथी एज्युकेशन नावाचं ऍप आहे. ह्या ऍपवर जाऊन, ज्याच्या खाली असं सारथी लर्निंग सेंटर वगैरे, ऍपवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर टाका, त्याच्यावर ओटीपी येईल, ओटीपी लॉग इन करा. कोर्स मध्ये गेल्यानंतर इथं लगेच येतं कोर्स मध्ये गेल्यानंतर मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस दिसतील. जी बॅच परचेस करायची तुम्ही ऑनलाईन घरी बसल्या परचेस करू शकता. परचेस करत असताना प्रॉपर तुमचा ऍड्रेस, मोबाईल नंबर, पिनकोड सगळ्या गोष्टी प्रॉपर टाका, कारण त्याच्यावर बुक कुरिअरने घरी येणार आहे. आता एखाद्याचं म्हणणं आहे, सर नाही मला सगळे सब्जेक्ट घ्यायचे, मला क्वांट पण शिकायचंय, रिझनिंग पण शिकायचंय, इंग्लिश पण शिकायचंय, जीए पण करायचंय आणि ऍग्रिकल्चर पण करायचंय, मला नव्याने सुरुवात करायची आहे, मी स्पेशल बॅच नाही घेऊ शकत. त्यासाठी सारथी विक्टर्स बॅच 1 जी 17 तारखेला चालू झाली आहे, ती वाली बॅच तुझ्यासाठी चालू झाली 17 तारखेला. जर ऑनलाईन घेतली ही वाली बॅच, जर ऑनलाईन घेतली फक्त जनरल बँकिंगची तर 12,000 रुपये फी आहे. एफ प्लस जनरल बँकिंग घेतली तर 15,000 रुपये फी आहे. आणि ऑफलाईन आला तर ह्या बॅचची फीज 25,000 रुपये, जिचे ऍडमिशन सध्या ओपन आहे. सारथी विक्टर्स बॅच 1 याची पण व्हॅलिडिटी तुमची 1 वर्षाची असते. 5ही सब्जेक्टचे बुक तुम्हाला कुरिअरने ह्या बॅच मधून घरी येतात. तर ह्या वाल्या सगळ्या गोष्टी ह्या बॅच बद्दल होतात. तर तुम्ही ऍपवर जाऊन ह्या बॅचेस परचेस करू शकता. धन्यवाद.